एकदा एका माणसाने आपल्या घराची नूतनीकरण करायचं सुरुवात केली. असे करताना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घराच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यात सहसा पोकळ असते. तर ही भिंत तोडताना त्या माणसाला असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत साधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा पाय पायछिणला गेला होता. त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतूहल जागृत झालं की हा खिळा जवळपास 5 वर्षापूर्वी हे घर नवीन बांधलं तेव्हा ठोकला गेला होता. मग 5 वर्ष चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी काय राहिली असेल? असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत कशी काय राहिली, जे जवळजवळ अशक्य होतं. त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलं आणि तो त्या पालीवर लक्ष ठेवून थांबला की ती आता कशी काय काय खाते. काही वेळेला पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की तेथे दुसरी पाली आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे. हे पाहून तो माणूस अवाक झाला आणि घरी वरला. कल्पना करा, 1 नाही 2 नाही तर 5 वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते, अजिबात आशा सोडून न देता. एक पालीसारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडून न जाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यापासून काहीतरी नक्की शिकू शकतो. तेव्हा अडचणीत असलेल्या आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या. जेव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते तेव्हा तुम्ही म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता. कोणतीही गोष्ट, नातं, विश्वास तुटण्यासाठी एक क्षणाचं दुर्लक्ष पुरेसं असतं, परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं.